नमस्कार सर्वांना, माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे सुजीपासून केक. जे रवा हा बाजारात जो बारीक रवा मिळू देत, मोठा रवा असू देत, कोणताही चालतो तुम्हाला रवा. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि गरम दूध करत ठेवते. थोडंसं कोमट करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे. आणि हे बरोबर 1 वाटी असं घेते आणि ह्याच्यामध्ये थोडं मिक्स करणार आहे. अर्ध्यापेक्षा जास्त दूध घालायचं आहे आणि हे चांगलं एकत्र रवा, साखर आणि दूध हे एकत्र चांगलं मिक्स करायचं आहे. आणि थोडा वेळसाठी मी ठेवून देणार आहे. जो रवा आहे तो फुलण्यासाठी हे दुधात साखरमध्ये असं भिजवून ठेवायचं आहे. थोड्या वेळासाठी 15 ते 20 मिनिटासाठी ठेवणार आहे. आणि तोपर्यंत आता हा चांगला फुललेला पण आहे रवा 15 ते 20 मिनिटानंतर. आणि राहिलेलं उरलेलं जे दूध आहे ते सुद्धा आता मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स केलं आहे. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. हा रवा जो आहे फुललेला तो थोडंसं बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. त्याच्यासाठी मी आता इथे बेकिंग पावडर घातलेली आहे 1/2 कप. त्याच्यानंतर मैदा, आपल्या गव्हाचं पीठ ते 1/2 कप घातलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक थोडासा कलर घातलेला आहे, ऑरेंज कलर. तुम्ही नाही घातला तरी चालेल. व्हॅनिला कस्टर्ड पावडर त्याच्याऐवजी वापरू शकता. मी इथं कलर घातलेला आहे. आणि हे आता पेस्ट बारीक केलेली आहे मिक्सरमधून. छानपैकी असं दाट असं मिश्रण तयार झालेलं आहे हे केकसाठी. आता इथे मी गॅसवरती भांडं गरम करत ठेवते. हा केक तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता. विसल जी आहे कुकरची ती काढून ठेवायची. आता माझी कुकरची विसल निघत नाही, त्यामुळे मी हे भांड्यामध्ये असं ठेवणार आहे गरम करत केक. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा अर्धा चमचा घालायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी हे ॲक्टिवेट होण्यासाठी बेकिंग सोडा वगैरे त्याच्यासाठी थोडासाच लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळल्यामुळे आंबटपणा येत नाही. फक्त मी सोडा जो घातलेला आहे बेकिंग पावडर ते ॲक्टिवेट होण्यासाठी मी थोडंसंच लिंबू पिळलेला आहे, ज्याच्यामुळे हलका फुलका सुजी केक बनतो आणि स्पॉन्जी पण होतो. त्याच्यासाठी घेतलेलं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे असं. आणि याच्यामध्ये चेरीसुद्धा बारीक चिरून मी घातलेली आहे. आणि चेरी ही थोडीशी पिठामध्ये मिक्स करून घालायची, जेणेकरून ती एका ठिकाणी राहणार नाही चेरी. त्यासाठी अशी पिठात मिक्स करून घातलेली आहे. आता हे सर्व मिश्रण मी थोडं फेटून घेणार आहे चांगलं. जो सोडा, बेकिंग पावडर वगैरे घातलेले आहे त्यामुळे चांगलं फुलतं हे पीठ. त्याच्यासाठी एकसारखं हलवायचं आहे. आणि आता हे जे भांडं घेतलेलं आहे केक बनवण्यासाठी त्याच्यामध्ये सगळं काढून घेते. आता चांगलं 35 ते 40 मिनटं लो फ्लेमवरती आपण गॅसवरती ठेवायचं आहे. वरतून सुद्धा थोडी चेरी स्प्रेड करते. असं छानपैकी सुजी केक हा सर्व मुलांनाच आवडतो. एकदम स्पॉन्जी होतो, जाळीदार छानपैकी आणि खायला एकदम टेस्टी बनतो. मी मैद्याचा केक कधी करत नाही, पण हा नेहमी बनवते रव्यापासूनचा केक. आता हे केकचं भांडं ह्या भांड्यामध्ये ठेवते आणि वरतून झाकण झाकून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती गॅस करून ठेवते. 30 ते 35 मिनटं लागणार आहेत. केक पूर्ण फुलतो छानपैकी. सुजी
चांगला फुललेला आहे केक आणि त्याला थोडंसं असं भेगा पण पडलेल्या आहेत ऑलरेडी. आणि मी आता हा केक काढून घेते भांड्यातून आणि याचे हे कट करून असे पीस करून घेते. खूप छान असा स्पॉन्जी झालेला आहे आणि जाळीदार झालेला आहे केक, पाहू शकता तुम्ही. आणि चेरी घातल्यामुळे तरी फारच छान दिसतोय आणि कलर घातलाय ऑरेंज, तो हलका कलर असा आलेला आहे मस्त. आणि तुम्ही पाहू शकता ही छानपैकी जाळी आहे आणि आतून कच्चा सुद्धा राहत नाही. हा केक पूर्णपणे चांगला शिजलेला आहे केक हा आणि टेस्टी पण बनतो हा. पाहू शकता कलर पण